नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नोव्हेंबरमध्ये राज्यात पाऊस कसा असणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता ही कायम असणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील सरींची शक्यता ही दिसते. गेल्या आठवड्याभरापासून अरबी समुद्रात घुटमळणारी कमी दाबाच्या प्रणालीने आपला मार्ग वारंवार का बदलला आणि ती इतके दिवस समुद्रात कशी टिकून राहिली व एकीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाने सरळ मार्गक्रमण करत असताना जमिनीवर धडक दिली, तर दुसरीकडे अरबी समुद्रातली ही प्रणाली आठवडाभरापासून समुद्रातच दिशेने प्रवास का करत होती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर गेल्या 24 तासात पाऊस कोणकोणत्या भागात झाला व सध्याची परिस्थिती कशी आहे ते आपण पाहूया. सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. तर बंगालच्या उपसागरातून आलेली प्रणाली आता बिहारच्या परिसरात कमकुवत झाली आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत असून गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची उपस्थिती जाणवलेली आहे. तर चक्रीवादळाच्या विचित्र प्रवासाचे आपण पाहूया विश्लेषण. प्रणाली इतके दिवस का टिकली ते पाहूया. चक्रीवादळ किंवा कमी दाबाच्या प्रणाली समुद्रात उष्ण पाण्याच्या बाष्पातून ऊर्जा मिळवतात. जोपर्यंत त्या समुद्रावर असतात तोपर्यंत त्यांना ऊर्जेचा पुरवठा होत राहतो. जमिनीवर आल्यानंतर हा ऊर्जा स्रोत थांबतो आणि प्रणाली वेगाने कमकुवत होते. अरबी समुद्रातील ही प्रणाली जमिनीवर कुठेही न धडकता समुद्रातच फिरत राहिली व समुद्रात तापमानही पोषक असल्याने तिला सतत ऊर्जा मिळत राहिली. त्यामुळे ती तब्बल 8 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली. तर दुसरं म्हणजे वारंवार मार्ग का बदलला. तर चक्रीवादळाची दिशा ठरवणारे स्टिअरिंग विंड्स म्हणजेच दिशादर्शक वारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे वारे साधारणपणे जमिनीपासून 1.5 ते 5.5 किलोमीटर उंचीवर वाहत असतात. तर बंगालच्या उपसागराची स्थिती काय आहे, तर तेथे दिशादर्शक वारे अत्यंत प्रबळ आणि एक निश्चित दिशेने वाहत असल्याने चक्रीवादळाचे सरळ मार्ग पकडला. तर अरबी समुद्रातील स्थिती पाहता याउलट अरबी समुद्रातील प्रणालीच्या परिसरात दिशादर्शक वारे हे अत्यंत कमकुवत आणि वेगवेगळ्या दिशांनी वाहत होते. त्यामुळे या प्रणालीचे कोणतेही एक निश्चित दिशा मिळाली नाही आणि ती भरकटल्यासारखी नागमोडी वळणे घेत राहिली. तर राज्यासाठी पुढील 2 दिवस अंदाज आपण सविस्तर पाहूया. तर या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात आणखी 2 दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या 1 नोव्हेंबर व 2 नोव्हेंबर या दिवशी पावसाचा अंदाज हा दिसतोय. तर 1 नोव्हेंबरला पाहूया शनिवारी. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे. तर कोकण विभागात पाहायला गेलं तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा जोर हा राहणार आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे हलक्या सरींची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, त्याचबरोबर इकडे कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. तर कोरडे हवामान हे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या भागात प्रामुख्याने कोरडे हवामान हे 1 तारखेला पाहायला भेटणार आहे. म्हणजे शनिवारी हे कोरडे हवामान पाहायला भेटणार आहे या भागात. तर 2 नोव्हेंबरला रविवारची स्थिती पाहता जालना आणि परभणी या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर बीड, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत अरबी समुद्रातील प्रणाली जरी दूर जात असली तरी तिच्यामुळे निर्माण झालेली बाष्पयुक्त हवा राज्यात आणखी 2 दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करायचे आहे. तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.